स्मूथली इथले छान मंगलाचरण म्हटले आणि वरिजा माताजीने इथले सुंदर भजन म्हटले की आमका सगळ्यांक या मीटिंग मध्ये जे आयला त्यांना महाप्रभूंचे मर्सी लगेच मिळतले. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आवाज येता नी माताजी? तर एक प्रेयरने सुरुवात करूया. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः. नमो ब्रह्मण्य देवाय गो हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे. थँक्यू. तर आज गौर पौर्णिमाचो महामहोत्सव जो दिवस असा. आजच्या दिस महाप्रभू या पृथ्वी तलावर येता. किदे घेऊन येता? कृष्ण प्रेम. तर एक श्लोक असा चैतन्य चरितामृतचो, त्याच्यामध्ये आपण वाचूया. एक सेकंड. सेई पंचतत्व मिली पृथ्वी आशिया पूर्व प्रेम भंडारेर मुद्रा उघाडिया पाचे मिले लुटे प्रेम करे आस्वादन यत यत पिये तृष्णा बढे अनुक्षण. म्हणजे पंचतत्व जेंदा पृथ्वीवर आयले ह्याचं ट्रान्सलेशन असा प्रभुपादने जे दिला. The characteristics of Krishna are understood to be the storehouse of transcendental love. कृष्णाचो नेचर जो असा तो कृष्ण प्रेमने भरलेलो असा. Although that storehouse of love certainly came with Krishna when he was present, it was sealed. कृष्ण जेंदा भगवंत म्हणून साक्षात रूपात आयले द्वापर युगात, त्यांच्यासोबत ते त्यांचे प्रेम पण आशिल्ले, पण ते कंडिशन आशिल्ले त्याच्यावर. सील्ड आशिल्ले ते, सगळ्यांसाठी नशिल्ले. पण when Sri Chaitanya Mahaprabhu came with his associates of the Panchatattva, they broke the seal and plundered the storehouse to taste the transcendental love of Krishna. जेंदा चैतन्य महाप्रभू श्री चैतन्य महाप्रभू आयले या पृथ्वी तलावर आणि त्यांच्यासोबत त्यांचे पंचतत्व आशिल्ले श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास ठाकूर, हे त्यांचे पंचतत्व जेंदा सगळे एकत्र आशिल्ले तेंदा त्यांनी हे कृष्ण प्रेम, जे भगवंतांचे कृष्ण प्रेम असा, भगवंतांचे भक्ती असा, ते भक्तीचो जो स्टोर हाऊस असा ते खाली उघडले ना, ते लुटले. ते लुटून 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 सगळ्यांमध्ये वाटले भगवंतांनी आणि त्यांच्या पंचतत्वांनी, त्यांच्या असोसिएट्सने, त्यांच्या सोबतीने, सोबत जे आशिल्ले. तर आणि त्या प्रेमाचो असो नेचर असा की आपण जितले ते टेस्ट करता नी तितले ते जास्त आनीक जाय असता आपल्याक. तर महाप्रभूंनी हे जे कृष्ण प्रेम असा ते लुटले आणि सगळ्यांक, जे पृथ्वी तलावर जीवात्मा असा, फक्त जीवात्मा ना, जे किडे मकोडे असा, प्राणी असा, जे लिव्हिंग थिंग्स असा, जे नॉन लिव्हिंग थिंग्स असा, जे झाडं असा,
सगळ्यांक कृष्ण प्रेम दिले आणि दिले ना आंघोळ घातली कृष्ण प्रेमने. म्हणून महाप्रभू म्हणता नमो महावदन्याय. महावदन्याय म्हणजे सर्वात भले मन असलेले दानी, एकदम महावदन्याय. त्यांचं नेचर खूप खूप मर्सीफुल असा, खूप खूप सगळ्यांक ते आशीर्वाद दिता. आणि ते किती आशीर्वाद मध्ये दिता? कृष्ण प्रेम. महाप्रभू ज्यांका गळा भेट करताले तो तेका लगेच त्याच क्षणी कृष्ण प्रेमने तो उड्या मारत मारत कृष्णा 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 करत करत कृष्ण प्रेमने नाचत नाचत वतालो. आणि असे आशिल्ले की तेका जो पळयतलो, त्या भक्ताक कृष्ण प्रेम भेटला, महाप्रभूने आलिंगन केला, त्या भक्ताक जो पळयतलो तेंका पण कृष्ण प्रेम भेटताले. त्या भक्ताक जो हात लायतलो तेंका पण कृष्ण प्रेम मेळटाले. तो मनीस कृष्णा कृष्णा करत त्याच्या गावात, त्याच्या शहरात, त्याच्या लोकॅलिटीमध्ये वतालो. तर त्या सगळ्या लोकॅलिटीमध्ये, त्या सगळ्या गावात, त्या सगळ्या शहरातले लोक तेका पळून तेंका पण कृष्ण प्रेम मेळटाले. जे महाप्रभूंचे दर्शन घेताले तेंका दर्शन घेऊन कृष्ण प्रेम मेळटाले. जे महाप्रभूंचे कीर्तन ऐकताले त्यांच्या मनात महाप्रभूंचा आवाज ऐकून, महाप्रभूंचे उच्चारण, महामंत्र ऐकून त्यांच्या मनात कृष्ण प्रेम उभरताले आणि भरून वताले त्यांचे मन कृष्ण प्रेमने. असे महाप्रभूंने न भेदभाव करता, न जातीवाद चो न भेदभाव, ना खंयचो मनशाचो स्त्रीचो भेदभाव, ना खंयचो जिवंतचो नाहीतर झाडांचो भेदभाव, ना खंयचो मनशांचो जनावरांचो भेदभाव, ना खंयचो कास्टचो भेदभाव, असे खंयचोच भेदभाव करत नसताना महाप्रभूने जो भेटता, जो समोर येता त्यांका सगळ्यांक कृष्ण प्रेम दिले. म्हणून महाप्रभू म्हणता नमो महावदन्याय. ही इज द मोस्ट मर्सीफुल गॉड. ही इज द मोस्ट मर्सीफुल लॉर्ड. जसे भगवंत जेंदा साक्षात आयलेले तेंदा भगवंत गीतेमध्ये म्हणता की जो माका सरेंडर करता, जो माझ्या शरण मध्ये येता, त्याचे हाव कल्याण करता, त्याचे हाव रक्षण करता, त्याचे सगळे हाव कर्म नाहीसे करता आणि तो माझो भक्ती, जो माझी भक्ती करता तेका हाव प्रोटेक्शन दिता. पण महाप्रभूंचे असे ना, महाप्रभूंचे आशिल्ले जो माझ्या समोर येता, जो माका दिसता तेका हांव कृष्ण प्रेम दिता. जो म्हजे ऐकता चुकून पण तेका कृष्ण प्रेम भेटतले. जो माका पळयतलो पण लांबून तेका कृष्ण प्रेम मेळटले. तर महाप्रभू इतले महावदन्याय अवतार असा. जसे ह्याच्यात पण परपोर्ट मध्ये पण लिहिलं आहे, श्री चैतन्य महाप्रभू इज कॉल्ड महावदन्याय अवतार because although he is Sri Krishna himself, he is even more favorably disposed to the poor fallen souls than Lord Shri Krishna. म्हणजे महाप्रभू श्री कृष्ण स्वतः असा, महाप्रभू स्वतः लॉर्ड कृष्ण असा, पण किती डिफरन्स असा? कृष्णाच्या कंपॅरिझन मध्ये महाप्रभू कलयुगाच्या जीवात्माक जास्त भरभरून मर्सी दिता, जास्त प्रेम करता आणि जास्त आशीर्वाद, जास्त भक्ती दिता. भगवंतांपेक्षा साक्षात जास्त. जे महाप्रभू पण भगवंतच असा, पण त्यांचं नेचर असं असा की ते जास्त इच्छेने, स्वइच्छेने दिता. आणि त्यांचे पंचतत्व तर असे असा की जर मनशांची इच्छा ना तरी भक्ती करपाची इच्छा ना, भक्तीपासून खूप लांब असा, किती भक्तीचे काय गुण ना त्यांका पकडून पकडून हाडटली आणि त्यांका भक्ती दितली. महाप्रभूंचे तर ज्या शरणामध्ये किंवा जे दिसता महाप्रभू त्यांका दिता, पण त्यांच्याहून जास्त प्रेमळ आणि ज्यांच्याहून जास्त मर्सीफुल नित्यानंद प्रभू. नित्यानंद प्रभू रिजेक्ट केले, नित्यानंद प्रभू मारले, नित्यानंद प्रभूंचे रक्त काढले. जगाई मधाईच्या पास्ट टाइम मध्ये आपण पाहता नित्यानंद प्रभू त्या रोज वचून ते जगाई मधाईच्या हातापाया पडता. ते दारूच्या नशेत धूत असता. त्यांच्या समोर जर त्यांना कोण दिसलं तर ते धरून हाणता त्या मनशाक. अशा लोकांकडे नित्यानंद प्रभू स्वतः होता, प्लीज तुम्ही हरिनाम घ्या, तुम्ही जपा करा,
तुम्ही जप करा, मच्छे जप करा. आपल्या आता आपण जर देवळात असा आणि कोण नवीन भक्त, कोण नवीन मनीस आयलो आपल्या देवळात, तर आपण पहिले फर्स्ट टाइम दिसता, कोणी अगोदर पहिले नाही का, तर आपण त्याच्याकडे बोलता प्रयत्न करता चांगलं उलयपाचं आणि तेका आपण माळ दिवपाचा प्रयत्न करता, की हे जप करा, तुमच्यासाठी चांगलं आहे, हे तुमका बरे जातले, तुम्ही जप करा, तुमका बरे दिसतले. पण जर त्या मनुष्याने जोरात आपल्यावर आरडले, ओरडले, म्हणले, "तू तुझे काम कर, तू निघ माझ्या समोरून, गेट लॉस्ट." असे म्हणले. तर आपण परत हिम्मत करताल का त्याच्याकडे वचपाची, जप करून, "बाबा तू जप कर." तर नित्यानंद प्रभू ओरडतालेत ना, त्यांका मारून, त्यांचे रक्त काढून, त्यांका इंजर्ड करताले. तरी पण नित्यानंद प्रभू समोरच्याचे हात-पाय धरतालो, की "बाबा तुम्ही जप करा, तुम्ही महामंत्र म्हणा." तर हे असे महावदन्याय अवतार असा भगवंत असा लॉर्ड चैतन्य महाप्रभू, लॉर्ड नित्यानंद प्रभू, श्री अद्वैत आचार्य. श्री अद्वैत आचार्य is the combined incarnation of महाविष्णू and सदाशिव. श्री अद्वैत आचार्य एक इन्कार्नेशन असं महाविष्णूचे आणि सदाशिवचे कंबाईंड अवतार असा. तर श्री अद्वैत आचार्य पण भगवंत असा. त्यांनी जेंदा या मानवताचे आणि या पृथ्वी तलावर मनशांची स्थिती पळयली, की मनुष्य हे जे जीव आत्मा असा खूप जास्त सेन्स ग्रॅटिफिकेशन मध्येच इन्व्हॉल्व असा. खूप जास्त हे ह्यांच्या एन्जॉयमेंट मध्ये इन्व्हॉल्व असा. यांचे घर कसे चलतले, ह्यांची भुरगी कशी रावता, ह्यांका सुख समृद्धी मिळता, यांचे आयुष्य कसे वता, यांचे नोकरी धंदो कसं चालला, त्याच्यामध्ये सगळे असा. भगवंतांच्या भक्तीचो विचार पण कोणाच्या मनात ना. इच्छा तर नाच, विचार पण ना. हे जे स्थिती श्री अद्वैत आचार्याने पळयली, तेंदा त्यांनी थंय भगवंतांकडे अर्चन केले, पूजा केली आणि रडले ते श्री चैतन्य महाप्रभूंकडे, की तुम्ही या, तुम्ही सकयल या, तुम्ही सकयल या आणि या मनशांक जीव आत्मांक शिकवा, की भक्ती किती असता, भक्ती कितली प्रेमळ असता, भक्ती किती कसे करून जाय. तुम्ही येऊन तुम्ही मार्गदर्शन करा आणि तुम्ही सगळ्यांक भक्ती द्या. हे श्री अद्वैत आचार्याने अद्वैत आचार्यांचे कॉन्शियसनेस आशिल्ले. श्रीवास ठाकूर आपण हरे कृष्णा. हाँ जी माताजी. प्रभूजी हां हां ओके. मध्ये वॉइस ना झाली प्रभूजी. ओके अच्छा, येता काय आता? येता नी? परफेक्ट. ओके ओके. हा, तर श्रील अद्वैत आचार्यांची मनस्थिती अशी आशिल्ली, की मनशांचे जीव आत्मांचे त्यांका जे त्यांचे आयुष्य आशिल्ले जीव आत्मांचे, की ते नोकरी धंद्याचे, लग्नाचे, बायकोचे, भुरग्यांचे ह्याच्यात पळून स्वतःचे आयुष्याचे, स्वतःचे सुख समृद्धीमध्येच लीन असताले, व्यस्त असताले. त्यांका भगवंतांची इच्छा, भगवंतांची भक्ती करपाची इच्छा ना, पण भगवंतांची भक्तीचो विचार पण ना. आता कलियुगच्या जीवात्मांमध्ये हे स्थिती पडून श्री अद्वैत आचार्यांच्या डोळ्यात पाणी येताले, रडताले ते, धळधळीत रडताले आणि इथले मनाच्या अंतःकरणातून त्यांनी भगवंतांक आवाज दिलो, भगवंतांक आपयले, की भगवंतांक सकयल येऊनच लागले. आणि काय चॉईस नशिल्ली. आता नॉर्मली जर एक 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 नॉर्मल आपण आवाज दिता कोणाक, कॅज्युअल आवाज, तर ते तर कॅज्युअल आवाजामध्ये केन्ना रिस्पॉन्ड पण करेना मनीस. पण आपण जर जोरात आपयत बसलो, तर एक नॉर्मल मनशाक पण आपूंक त्याच्या कामात व्यस्त असलेलो मनीस त्याका आपूंक जास्त एफर्ट्स लागता. तर साक्षात भगवंत त्यांका सकयल आपूंक त्यांचे घर सोडून जय ते इथले त्यांचे प्युअर डिवोटीज असा, त्यांचे इथले त्यांची सेवा चलता, त्यांचे इथले त्यांका प्रेम असा, ते सोडून भगवंतांक सकयल आपोवप ते की त्याच्यासाठी कितलो भाव जाय, कितलो प्रेम जाय. तर श्री अद्वैत आचार्यांचे जे प्रेम आशिल्ले जीवात्मांसाठी, आपल्यासाठी, कलयुगच्या जीवात्मांसाठी ते कितले आशिल्ले, त्यांच्या या भावा, त्यांच्या या लीला वयल्यान आपण समजू शकता. तसेच श्रील प्रभुपाद जेंदा एक असे
सिच्युएशन आशिल्ले जे श्रील प्रभुपाद पळयत आले, बीच पळयत आले. बीच मध्ये सगळे संडे मॉर्निंग असा, सगळे सुखाने बसला, सगळे पाण्याचो खेळाचो उन्हाचो चांगलो लाभ घेता. तर असो एक चांगलो दृश्य असा जे पळून नॉर्मल मनीस खुश जाता. पण श्रील प्रभुपाद जेन्ना ते त्यांनी पळयले, प्रभुपादांच्या डोळ्यात अश्रू आयले, तेंका रडूंक आयले आणि ते नॉर्मल असे वयच्या वयर रडूंक ना आयले, तेंका मनातून रडूंक आयले. का? कारण का ह्या लोकांक कृष्ण प्रेम केन्ना मेळटले? हे अशा स्थितीमध्ये आसा आता, एन्जॉयमेंट मध्ये आसा, केन्ना हेंका कृष्ण प्रेम मेळटले? हेंका इतले मेहनत करून मनुष्य जीवन भेटला. हे मनुष्य जीवन मध्ये तेंका चुकून कोणाचे वेश जातले आणि मागीर पुढच्या आयुष्यात ते परत किडे मकोडे सारखे परत 24-84 लाख योनीपासून सुरुवात करूंक लागतली. परत तेंका केन्ना मनुष्य जीवन मेळटले? हे सगळे थॉट्स इतले प्युअर आशिल्ले श्रील प्रभुपादांचे की तेंका हे पळून रडूंक आयले. तर हे जे आपले आचार्य आसा, हे जे आपले गुरु आसा, त्यांचे भाव आपल्यासाठी आणि कलियुगच्या जीवात्मांसाठी इतले प्रेम आसा हे आमकां कळता. आणि त्यांच्या प्रेमाचो आपण लाभ घेवंक जाय. त्यांच्या प्रेमाचो आपण फायदा घेवंक जाय. कसो फायदा घेवंक जाय? श्रील प्रभुपादांची पुस्तकं नियमितपणे वाचून. श्रील प्रभुपादांनी रात्र झोपेचे नाश करून, त्यांची झोपेचे सॅक्रिफाईस करून, रात्रभर बसून 12 वाजता बसताले तर सकाळी 4 वाजेपर्यंत बसून ते ट्रान्सलेट करताले. एक दीस ना रोज. आता आपल्या घरा कितें फंक्शन असले, जर जन्माष्टमी आयले, कितें सेवा आयली, तर रात्री आपले झोपपाचे उशीर झाले. झोपूंक 12-1 वाजली आणि दुसऱ्या दिवस जर चुकून सकाळी मंगल आरतीक उठूंक जाय, कशी पंचायत जाता? बाप रे! हालत खराब जाता. एक दीस खाली. श्रील प्रभुपाद रोज करताले अशें. रोज ते रात्री 12 वाजता उठताले आणि 4-5 वाजेपर्यंत जप आपले बुक ट्रान्सलेशन करताले, बुक लिहिताले, ट्रान्सलेशन करताले आणि मागीर मॉर्निंग प्रोग्राम अटेंड करताले आणि मागीर पूर्ण दिवस प्रचारासाठी वताले. तर इतले त्यांनी मेहनत घेऊन जे बुक्स लिहिला, त्याच्यात त्यांनी स्वतःचा जीव ओतला श्रील प्रभुपादने. प्रभुपाद म्हणता की हांव केन्ना वतलो ना जग सोडून, हांव केन्ना मरतलो ना. हांव सदैव जिवंत आसा. म्हज्या पुस्तकांमध्ये हांव तुमकां जिवंत मेळटलो. तर हे श्रील प्रभुपादांचे पुस्तक आपण नियमितपणे वाचूंक जाय. जोणांक वाचपाची सवय ना तर मिनिमम एक 10 मिनिटं तरी वाचूंक जाय. तर असे आपल्या आचार्यांचे माइंडसेट आसा, असे आपल्या आचार्यांचो नेचर आसा की तेंका आपल्यावर इतले इतले जास्त प्रेम आसा. तर ह्या प्रेमाचो सूत्रधार श्री चैतन्य महाप्रभू यांचो आज जन्मदिवस असा. हे आजच्या दीस या पृथ्वी तलावर आयलेले. तर असे आसा ते. हे नेचर असा लॉर्ड श्री चैतन्य महाप्रभूंचो. आता याच्यात नेक्स्ट एक वर्स असा, टेक्स्ट 22. श्री पंचतत्व themselves danced again and again and thus made it easier to drink nectarian love of Godhead. श्री पंचतत्व जे आसा, श्री कृष्ण चैतन्य, प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत, गदाधर, श्रीवास आदी. तर हे पंचतत्व पुन्हा पुन्हा नाचताले, पुन्हा पुन्हा गाताले आणि त्यांच्या एन्जॉयमेंटने त्यांनी हे जे कृष्ण भक्ती असा ते प्रदान केली या कलियुगच्या जीवात्मा. दे डान्स्ड, क्राईड, laughed and chanted like madmen. In this way, they distributed the love of Godhead. त्यांनी कसे लोकांक कृष्ण भक्ती प्रदान केली, कसे प्रदान केली? पंचतत्वांनी याच्यात लिहिला. त्यांनी जोर जोरात नाचले, जोर जोरात कीर्तन केले, कीर्तन करता करता ते मन भरून रडले, जोर जोरात हसले आणि वेड्या मनशांसारखे नाचले, वेड्यासारखे नाचले. पागल लोक कसे नाचता, कसे म्हणजे त्यांका त्यांका जे जे कुठल्या आपल्या एका पागल मनशाक किंवा पागल कोणाक पळयले, त्यांका रिझन नसता नाचूंक, कितें करूंक. ते काय करता, करत रावता, ते काय रिझन नसतं तरी करता. तर त्या
स्थितीचे जेन्ना आपण पंचतत्वांक पळयत आले तर ते इतले जोर जोरात आणि इतले मन खोलून नाचताले, कीर्तन करताले महाप्रभूंसोबत, की ते जे मटेरियलिस्टिक मनशां जेंका कृष्ण भक्ती बद्दल खबर ना, तेंकां पळोवन एक सेकंड साठी वाटतले हे कोण आसा हे? इतले पागल सारखे नाचता. म्हणजे काय तथ्य ना, कितें नाचता हे लोक, कित्याक इतले नाचता? पण जेन्ना ते कॉन्टॅक्ट मध्ये येताले पंचतत्वांच्या आणि जेन्ना तेंका महाप्रभूंचो आणि पंचतत्वांचे कीर्तन मध्ये भाग मेळतालो, तेंका कीर्तन मध्ये तेंका सहवास मेळतालो, तेन्ना तेंका मनात कळटाले की ह्याच्यात कितले खुशी आसा, कितले प्रेम आसा, की ते प्रेम हँडल जायना आणि डोळ्यातून अश्रू येतात धडाधड धडाधड. इतले प्रेम आसा हे, इतले कृष्ण भक्ती महाराज त्यांच्या क्लासमध्ये म्हणता, हिज होलीनेस राधानाथ स्वामी महाराज त्यांच्या क्लासमध्ये म्हणता, कृष्ण भक्ती ही एक अथांग महासागर असा. आता आपल्या पृथ्वी तलावर जे महासागर असा, इंडियन ओशन, पॅसिफिक ओशन, हिंद महासागर, त्यांचे तुम्ही मॅपवर पळयले तर त्यांचे एक एरिया असा. नो डाउट अथांग असा, खूप महासागर खूप व्हडले असा. युरोपियन कंट्री, अमेरिकन कंट्री, इंडिया, तर ते सगळे व्हडलो महासागर असा. पण त्या महासागरांक लिमिट असा. तेंका सुरवात आसा, तेंका शेवट आसा. तेंका दोन काठा आसा. प्रत्येक तेंका काठ आसा. सुरवात आणि शेवट आसा. पण कृष्ण भक्तीचो जो महासागर आसा, तो इतलो अथांग आसा, तेका सुरवात आणि शेवट ना. तो अनलिमिटेड आसा. तेका सुरवात आणि शेवट ना. तो अनलिमिटेड असा आणि अनलिमिटेड असून पण तो रोज वाढत चालला. रोज वाढत होता. महासागर कृष्ण भक्ती आपण म्हणता हे कृष्णा करुणा सिंधू. कृष्णाचे जे नेचर असा करुणा सिंधू. सिंधू म्हणजे महासागर. तर कृष्णाची जी करुणा असा ती सिंधू महासागर सारखी व्हडली असा. आणि त्या महासागरचं नेचर किती असा, तेका सुरुवात ना, तेका शेवट ना, आणि ते वाढत होता, रोज वाढत होता. आणि त्या महासागर मधलो एक थेंब जर आपण उचललो नी, एक थेंब, वन ड्रॉप, त्या महासागर मधलो एक थेंब उचललो नी, त्या एक थेंबचो 10वो हिस्सो, अख्खो थेंब पण ना, त्या एक थेंबचो 10वो हिस्सो पुरे असा, भरपूर असा आपल्या अख्ख्या पृथ्वी तलावरच्या अख्ख्या सगळ्या जीवात्मांक भक्तीमध्ये बुडवून अशी नेचर असा कृष्ण भक्तीची, कृष्णाच्या करुणाची, भगवंतांच्या करुणाची ही नेचर असा. तर हे महाप्रभूंनी सगळ्यांक जीवात्मांक दिले. तर असे महाप्रभूंचे आपण वेगळे वेगळे पास्ट टाइम्स पळयले. तर जेन्ना महाप्रभूंची महाप्रकाश लीला जाताली श्रीवास अंगणमध्ये, श्रीवास ठाकूरचे जे घर आशिल्ले त्याच्यामध्ये रोज संध्याकाळी रात्रीपर्यंत सुरुवात जाताली, संध्याकाळपर्यंत सुरुवात जाताले आणि रात्रभर कीर्तन चलताले महाप्रभूंचे. महाप्रभूंबरोबर भक्तांचे श्रीवास ठाकूरच्या घरात रात्रभर कीर्तन चलताले. तेका म्हणता महाप्रकाश लीला. आणि ती जी महाप्रकाश लीला असा ती नॉन डिफरंट असा फ्रॉम रासलीला. महाप्रभूंची जे रात्रभर त्यांच्या क्लोज इंटिमेट भक्तांसोबत जे त्यांचे कीर्तन जाताले रात्रभर, तेका ती लीला प्रभुपाद म्हणता दॅट इज इनडिफरंट, नॉन डिफरंट फ्रॉम रासलीला, जे भगवंत वृंदावन मध्ये करतात त्यांच्या गोपींसोबत आदान प्रदान शुद्ध प्रेमचे, शुद्ध भक्तीचे, ती स्तर तोच असा. तर जेन्ना आपले महाप्रभूंची रात्रभर कीर्तन जाताले ते श्रीवास ठाकूरच्या अंगणमध्ये, आज पण मायापूरमध्ये गेले तर श्रीवास ठाकूरचे घर असा, श्रीवास अंगण असा. त्याच्यामध्ये आपण जर गेले की आमका खूप चान्स भेटलो चांगलो, तर थंय वचून जर गेले नी तर अंगणमध्ये लोटपोट जावप सगळ्यांनी भक्तांनी ते दंडवत, साष्टांग दंडवत मारप
आणि 5 मिनिटं उठपच ना. इथले लोटपोट जावप सगळे, कारण का ते व्रज जे आसा न्ही, ते प्रत्येक व्रजचो कण इतलो इतलो भरलेलो आसा कृष्ण प्रेमने. कारण का ते रोज झाला महाप्रकाश लीला. अजूनही भरपूर पोटेंट आसा. तर अशी एक पास टाईम आसा त्यांच्या ह्याच्या महाप्रभूंच्या कीर्तनामधले, की एक दीस कितें जालें, जे महाप्रभूंचे क्लोज असोसिएट्स सोबत महाप्रभू कीर्तन करताले. तर महाप्रभूंचे एक क्लोज असोसिएट आशिल्ले सार्वभौम भट्टाचार्य, श्री सार्वभौम भट्टाचार्य. सार्वभौम भट्टाचार्य इज बृहस्पती हिमसेल्फ, जे स्वर्गमध्ये सगळे देवता देवता आसा. अग्निदेव, वायुदेव, इंद्रदेव, सूर्यदेव, त्यांचे एक शिक्षा गुरु आसा, त्यांचे गुरु आसा बृहस्पती. तांकां गायडन्स करता, तांकां भक्ती बद्दल शिकयता. ते बृहस्पती साक्षात बृहस्पती सार्वभौम भट्टाचार्य म्हणून महाप्रभूंच्या लीलामध्ये आयले. तर सार्वभौम भट्टाचार्यांचं एक ना सॉरी श्रीवास ठाकूरचे का सार्वभौम भट्टाचार्य, त्यांचं कोणाचे तरी आता म्हाका आठवण येना, पण त्यांचो एक ओळखीचो ब्राह्मण आशिल्लो. श्रीवास ठाकूरचोच आसतलो म्हाका दिसता. त्यांचो एक ओळखीचो ब्राह्मण आशिल्लो. त्या ब्राह्मण त्याचो मित्र आशिल्लो तो. तर त्यांनी सांगले की तुम्ही तुमच्या घरा महाप्रभूंचे रोज रात्री कीर्तन जाता. म्हजी खूप इच्छा आसा महाप्रभूंक नाचताना गाताना पळोवपाची. तू प्लीज म्हाका मदत कर. म्हाका तुमच्या की घरात घे आणि हांव गपचूप रावतलो, महाप्रभूंच्या समोर पण ना येतलो. तू प्लीज म्हाका मदत कर. म्हाका एक रात्रासाठी खाली घे, एक रात्रासाठी बस. म्हजी खूप इच्छा आसा महाप्रभूंक पळोवपाची, कीर्तनमध्ये नाचताना पळोवपाची. तो खूप मागे लागलो, मागे लागलो, मागे लागलो. तर भक्त तुमकां खबर आसा कशे असता. भक्त एकदम विनयशील असता, एकदम करुणामयी असता. ते लगेच ठीक आहे, हां ठीक आहे, भक्तीसाठी एका जाय तर तेका हो म्हणटा. तेका अलाव केले. तर तेका पण त्या मित्राक श्रीवास ठाकूरने घरा हाडले. पण तेका सांगले, की "तू महाप्रभूंच्या समोर येऊ नाका. म्हज्या घरा एक ड्रम आसा, त्या ड्रममध्ये तू भितर वचून बस. हां, आणि जे तुका दिसता, ऐकता थंयसान ऐक आणि पळय. महाप्रभूंच्या समोर येऊ नका, आवाज बिलकुल करू नका." असे त्यांनी म्हटले त्या ब्राह्मणाला. म्हणले, "हां, हां, ठीक आहे, चलता." आणि तो बसलो. आयले महाप्रभू आयले, संध्याकाळ झाली. सगळे भक्त आयले, महाप्रभूंचे कीर्तन सुरू झाले, महाप्रभूंचे नाच सुरू झाले. ब्राह्मण पळून एन्जॉय करतालो. खूप छान वाटतालें तेका. तर हळू झाले, एक 5-10 मिनिटं झाली. महाप्रभूंनी सगळे थांबयले. महाप्रभूंनी नाच थांबयलो, कीर्तन थांबयलो आणि एकदम जोरात, रागात महाप्रभूंनी म्हटले, "श्रीवास, कोण असा हागा जो हागा नसपाक जाय? जो कोण भायरचो मनीस आसा जो हागा अलाउड ना, तो कोण आसा हागा? म्हाका आज कृष्ण प्रेम कित्याक येना? म्हाका कृष्ण प्रेमची अनुभूती कित्याक जायना? कोण तरी भायरचो मनीस आसा जो हांगा नसपाक जाय तो आयला. कोण आसा श्रीवास? तुझ्या घरात कोण आयला?" श्रीवास ठाकूर एकदम थरथरता त्या कापत्या हाताने म्हटले, "महाप्रभू कोण ना, कोण ना?" खाली एक म्हजो मित्र आसा. तो चांगलो ब्राह्मण आसा, शुद्ध भक्त आसा, ब्रह्मचारी आसा. तो काय तेका खाली तुमचे दर्शन घेवपाचे आशिल्ले. खूप मजा मागे लागलेलो. शुद्ध ब्राह्मण असा आणि तो काय फलपान तो खाय पण ना, तो जेवण पण करना. तो इतलो तपस्वी ब्राह्मण असा, की तो खाली दिवसातून 2 फाटी दूध पिता. दूध पिऊन तो त्याचे गुजारा करता. दूध पिऊन तो जिवंत असा. तो काय खायना काय जलपान करना. खाली दूध पिऊन तो जिवंत असा. एकदम तपस्वी ब्राह्मण असा. असे महाप्रभू शांत करून श्रीवास ठाकूरने घाबरत म्हणले. पण महाप्रभू इतले रागायले आणि महाप्रभूंनी म्हटले, "तुका कितें दिसता? म्हजें दर्शन इतलें स्वस्त आसा, की कोण एक सादेसुदी तपस्वी करणारो मनीस, दूध पिऊन तपस्या करणारो मनीस, तेका म्हजें दर्शन मेळटलें? इतलें स्वस्त आसा म्हजें दर्शन? असे असले तर हिरण्यकश्यपूने 60,000 वर्ष तपस्या केली आहे. बाकीचे असुरांनी आणि मुनी लोकांनी, ऋषी-मुनींनी
कितले हजारो वर्ष तपस्या करता योगमध्ये, अष्टांग योगमध्ये, त्यांका माझे दर्शन भेटना, आणि तू ये नॉर्मल ब्राह्मण घेऊन येता आणि म्हणता की हो 2 फाटी दूध पिता खाली त्या एकात माझे दर्शन भेटतले, म्हणजे दर्शन इथले स्वस्त ना. तर श्रीवास ठाकूर एकदम सिरियस झाले, सगळे सिरियस झाले आणि त्या ब्राह्मणाक वचपाक सांगले. तर तो ब्राह्मण जसं वतालो तसे त्यांनी मनात विचार त्याच्या मनात विचार किती असतलं. एक नॉर्मल मनशाक जर आपण घरातल्या प्रोग्राम मधून बाहेर काढले, तू हाकलायले, तर ते का सगळ्यांसमोर, तर त्याचे किती मनस्थिती असतली, राग असतलो, त्याका वाईट वाटत असतले, तो भांडटलो, शिव्या घालून वतलो. पण हो ब्राह्मण जो असा, तो जेंदा वतालो बाहेर, तेन्ना त्याच्या मनात ग्रेटफुलनेस आशिल्ले, थँक्यू म्हणटालो तो. कमीत कमीत 5 मिनिटं तरी म्हाका महाप्रभूक पळूंक भेटले, नाचताना पळूंक भेटले, कीर्तन म्हाका 5 मिनिटं का आसोना, जे रात्रभर लीला जातली, महाप्रकाश लीला रात्रभर 24 तास जातले, त्याच्यामधले 5 मिनिटं म्हाका खाली अनुभूती करूंक मेटले, म्हजे आयुष्य धन्य झाले. म्हाका आनीक काय नाका. म्हणजे मागच्या जन्मीचे, माझ्या सगळ्या पितरांचे आणि माझे येणाऱ्या जन्मांचे आणि माझ्या येणाऱ्या भुरग्यांचे पण आयुष्य धन्य झाले. म्हाका साक्षात श्री चैतन्य महाप्रभू नाचताना आणि गाताना पळूंक भेटले. 5 मिनिटं, बाप रे. तर ही त्याच्यामध्ये जी ग्रेटफुलनेस आशिल्ली, ते महाप्रभू आता आपल्या मनात पण परमात्मा म्हणून असाच. महाप्रभू भगवंत असा साक्षात, तर आपल्या मनात पण परमात्मा म्हणून असा. तर त्या ब्राह्मणच्या मनात पण महाप्रभू परमात्मा म्हणून आशिल्लो. ते महाप्रभूने ते पळयले, ओळखले. ते महाराज आज म्हणताले की भगवंत सगळ्यांच्या मनात परमात्मा म्हणून स्थिर असा. तर आपण जे बोलता, आपण जसे वागता, आपण जे करता, ते एकदम विचारपूर्वक आणि सिरियसली करूंक जाय. कारण आपण कंटिन्युअसली कोणाच्या नजरेत असा. जर तुमच्यावर एक सीसीटीव्ही दवरलो आणि तुमका जगूंक सांगले आयुष्य, तर कंटिन्युअसली तुमच्यावर कोणतरी लक्ष दिता, तर मातशे मनी स्थिर जाता, सिरियस जाता. तर परमात्मा आपल्या मनात कंटिन्युअसली असा. आमचे सगळे हरकते पळयता, आपण कितें करता ते पळयता, आपण कितें बोलता ते पळयता, आपण कसो वागता ते पळयता, आपले कितें कृत्य जाता ते पळयता, आपले विचार पण कितें आसा, आपण मनातल्या मनात घुसूर कितें विचार केले न्ही, ते पण परमात्माक ऐकूंक येता आणि दिसता. तर असे परमात्मा आपल्या भितर आसा, तर आपण 24 तास सदैव लक्ष देऊन स्थिरतापूर्वक विचार करून करूंक जाय, असे महाराज म्हणताले आजच्या क्लासमध्ये. तर महाप्रभू जसे परमात्मा म्हणून त्याच्या मनात आशिल्ले त्या ब्राह्मणाच्या, तर महाप्रभूक तो भाव खूप बरो वाटलो. भगवंतांक ग्रेटफुलनेस खूप आवडता. तेका भलेही तेका काढताले बाहेर, पण त्याच्या मनात ग्रेटफुलनेस आशिल्ले की म्हाका भगवंतांचे दर्शन भेटले. 5 मिनिटं दर्शन महाप्रभूंचे, साक्षात भगवंतांचे, ज्याच्या दर्शनसाठी महाविष्णूक पण भुरगी चोरी करूंक लागता. महाविष्णूची एक पास टाइम असा, महाभारतामध्ये येता, ते ब्राह्मणाचे भुरगी चोरी करता. एक भुरगो जाता ब्राह्मणाक, द्वारकामध्ये भुरगो असता. द्वारकामधले पास टाइम असा आहे. ते जेन्ना भगवंत श्रीकृष्ण म्हणून असता आणि त्यांच्या राज्यात एक ब्राह्मण असता, त्याच्या पत्नी सोबत राहता. तर तेका एक भुरगो जाता, तो भुरगो गायब जाता. तेका दुसरो भुरगो जाता, दुसरो भुरगो पण गायब जाता. तर तो रडत रडत उग्रसेन महाराजांकडे येता द्वारकामध्ये आणि त्यांका म्हणता की कितें तुमच्या राज्यात कशें जाता हे, तुम्ही कितें राजा असा, माझ्या भुरग्यांक प्रोटेक्ट करू शकना, कोण तरी येता आणि माझ्या भुरग्यांक व्हरता, तुम्ही तुमच्या धुतकार असा. आणि खूप बुरे बोलता तो राजा. थंय अर्जुन पण असता. अर्जुन प्रतिज्ञा घेता की आता ह्याच्या पुढे तुझ्या भुरग्याक हांव स्वतः प्रोटेक्ट करतलो आणि कोण येता ते हांव तेका बरोबर शिक्षा दितलो. आणि
अर्जुन असा ते भगवंत पण अर्जुन भगवंतांचं खूप जवळीक मित्र, खूप खास मित्र भगवंत पण असता. तर मागीर भगवंत तेका मागीर तेजो तिसरो भुरगो जाता तेका पण व्हरता, कोण गायब जाता तो. तर मागीर अर्जुन पळयता, इन्व्हेस्टिगेट करता, पण तेका अर्जुनाक काय भेटना, तेका सक्सेस भेटना. मागीर ते स्वताक अग्नीमध्ये प्रवेश करपाचो तो प्रतिज्ञा करता आणि अग्नी प्रवेश करता तेन्ना भगवंत श्री कृष्ण एका म्हणटा अर्जुनाक थांब, शांत बस मातशें. तेका रथ मध्ये घेता आणि भगवंत ऍक्च्युली भायर वता, या ब्रह्मांडाच्या बाहेर वता. विरजा नदी क्रॉस करून सुदर्शन तेजे एक पॉइंट येता जे खूप एकदम जे ब्रह्मांड सगळे संपता ते एकदम डार्कनेस असता, काळोख असता. तर प्रभू भगवंत तिचे सुदर्शन सोडता. सुदर्शनने चारही दिशामध्ये उजेड जाता आणि सुदर्शनाक फॉलो करत करत भगवंतांचा रथ वता आणि ते व्हरता अर्जुनाक महाविष्णूकडे व्हरता. जे महाविष्णूच्या शरीरातून जे सगळे ब्रह्मांड एक एक निघता आणि मागीर त्यांचे श्वास घेतल्या मागीर परत ब्रह्मांड सगळे नष्ट जातात, त्या महाविष्णूकडे ते व्हरता. आणि महाविष्णू म्हणता भगवंतांक पळोवन की तुम्ही म्हाका ही कायमची सेवा दिला, पण म्हाका तुमचे केन्ना दर्शन भेटना आणि या दर्शनासाठी हांवें हे अशें अशें केले, ब्राह्मणचे भुरगीं चोरली, कारण का म्हाका खबर आशिल्लें की अर्जुन जर इन्वॉल्व झालो, अर्जुनने प्रतिज्ञा केली तर तुम्ही येतले तुमच्या भक्तांसाठी, तुमच्या भक्तांच्या सेवासाठी आणि तुमच्या भक्तांक प्रोटेक्ट करूंक तुम्ही येतले, तुमकां हाका येवंक लागतले आणि म्हाका दर्शन मेळटले तुमचे, म्हणून हांवें हे केले. तर महाविष्णू जे भगवंत आसा स्वता बलरामजींचे एक्सपान्शन आसा, प्लेनरी एक्सपान्शन, तेंका भगवंतांचे 5 मिनिटाचे दर्शन घेऊन कितली मेहनत करूंक लागली, बापरे. आणि आपण जे देवळात वता, प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्या इस्कॉन मंदिरची स्थापना झाला. इस्कॉन मंदिरात, प्रत्येक मंदिरात त्याच भगवंतांचे दर्शन पूर्ण दीस असता, 12, 15, 20 तास. आपण त्यांचे दर्शन घेऊन कितले आतुरतेने वचूंक जाय आणि ते कितले छानपैकी दर्शन घेऊंक जाय, कारण का महाविष्णूक ते दर्शन भेटना. ते दर्शन आपल्यासाठी श्रील प्रभुपादांनी इतले इझिली अवेलेबल करून दिला की एक गाडी पकडून आपण बसू शकता. जे लोक मंदिराच्या बाजूक रावता, जवळपास रावता, ते तर चलत बसू शकता. केन्नाय त्यांच्या मनात इच्छा झाली तर बसू शकता. त्यांना हे असे भुरगी चोरी करपाची काय गरज ना, इतले मेहनत घेवपाची गरज ना, ते बसू शकता. तर आपण आपले ते प्रभुपादांची मर्सीचो, प्रभुपादांच्या आशीर्वादाचो कितलो फायदो घेवंक जाय. तर हे जे आसा, कशावर उलयतालो, तर हे असे जे भगवंतांचे दर्शन आसा ते आपण नियमितपणे व्यवस्थितपणे घेऊंक जाय. हे महाप्रभूंचे दर्शन त्या मिल्क ड्रिंकिंग ब्राह्मण जो आशिल्लो त्यांनी विचार केलो की महाविष्णूक पण इतले मेहनत करूंक लागता महाप्रभूंचे दर्शन घेऊंक. त्या महाप्रभूंचं दर्शन म्हाका लगेच 5 मिनिटं म्हाका भेटली, 5 मिनिटं. तर हो जो भाव आशिल्लो महाप्रभूंक खूप आवडलो, ग्रेटफुलनेस खूप आवडले आणि महाप्रभूंनी तेका परत आपयले. तेका भायर काढूंक सांगलेले, तेका परत आपयले. थांब म्हणून तेका परत आपयले आणि तो महाप्रभूंनी स्वतःचे चरण कमल त्याच्या मस्तिष्कवर दवरले आणि तेका कृष्ण भक्ती भेटली. तर असे हे पास टाइम आसा महाप्रभूंचे, ज्याच्यामध्ये आपण शिकू शकता, हे पळू शकता की कसे आपल्या ग्रेटफुलनेस आणि आपल्या ह्युमिलिटीमुळे भगवंत इतलो खुश जाता की आमकां लगेच कृष्ण भक्ती भेटपाची शक्यता आसा, जर आपण सगळ्यांकडे, सगळ्या भक्तांकडे आणि आपल्या सगळ्या सिच्युएशन मध्ये हंबल आणि ग्रेटफुल रावले. थँक्यूचो मनस्थिती दवरली, थँक्यू किती भेटले, थँक्यू किती ना भेटले, थँक्यू. आणि जर किती कोणी म्हणले, ओके हरे कृष्णा प्रभूजी, जर चांगले म्हणले हरे कृष्णा, जर वाईट भेटले हरे कृष्णा. बोलणे खूप सोपे असा, करणे खूप कठीण असा. पण जर आपण नियमितपणे आपली साधना करता, जप करता, प्रभुपादांचे पुस्तक वाचता, तर आपल्याक ही शक्ती, अशी मनस्थिती आणि शक्ती भेटता, कृष्ण स्वतः दिता, की आपण भक्तांकडे आणि सगळ्या परिस्थितीमध्ये
थँक्यू मनस्थिती, ग्रेटफुलनेस मनस्थिती दवरून ह्युमिलिटीने राहून जीवन व्यतीत करू शकता. आणि ह्याच्याने आमका कृष्ण भक्ती एकदम 100% मेळटली. असे आपण जर साधना चालू दवरले तर हे आपलं भक्तीचो प्रिन्सिपल असा, जो आपल्याक श्रील प्रभुपादांच्या मर्सीमुळे भेटला. तर असे हे महाप्रभूंचे पास टाइम्स असा. आणि पण थोडा अ, एक 10 मिनिटं, एक 2-3 पास टाइम डिस्कस करून आपण एंड करूया. तर एक दुसरे पास टाइम असा महाप्रभूंचे, ज्याच्यामध्ये जे मायावादी संन्यासी आशिल्ले, प्रकाश आनंद सरस्वती आणि त्यांचे असोसिएट्स, जे ब्रह्मन मध्ये विश्वास दवरता, त्यांच्यासाठी ब्रह्मज्योती हे भगवत धाम असा, भगवत प्राप्ती असा. ते जे संन्यासी आशिल्ले, खूप खूप विद्वान संन्यासी आशिल्ले ते. आणि त्यांका वेदांत सूत्र, पुराण, उपनिषद सगळे पाठ आशिल्ले, तोंडपाठ. खूप नॉलेजेबल आशिल्ले ते. खूप त्यांचे ज्ञान खूप आशिल्ले. तर अशा त्यांच्या एका कॉन्फरन्स मध्ये म्हणू शकता, अशा एका मीटिंग मध्ये महाप्रभू स्वतः होता. आणि महाप्रभू खय बसता, जय मीटिंग मध्ये शिरताना जे सगळे लोक पाय धुता त्यांचे. आता मीटिंग मध्ये होता तर पहिले मीटिंगचं एरिया पण चालू जायना, मीटिंगच्या एरियाच्या बाहेर जे सगळे हात आणि पाय धुता त्यांचे, ते पाय धुवून मागीर ते लोक असे असे हात पाय फाफडून तर ते लोक भीतर होतात. तर त्या जागेच्या बाजूक महाप्रभू, श्री चैतन्य महाप्रभू बसलेले. आता जो हात पाय धुता असतालो, तो पाय फाफडून, हात फाफडून, असे पाणी बिणी फाफडून वता असतालो, तर ते महाप्रभूंवरून पडता असताले. इतले महाप्रभू हंबल असा, इतले भगवंत दीन असा, याच्यात कळता. जसे आपले राजसूय यज्ञ झालेले, युधिष्ठिर महाराजांनी केलेले महाभारतच्या वेळी राजसूय यज्ञ त्यांनी केलेले. भगवंत हे सुप्रीम पर्सनॅलिटी असा, कृष्णाच्या वर कोण ना, कृष्ण सर्वात सुप्रीम असा, हे सगळ्यांक जाणूंक जाय, सगळ्यांक कळूंक जाय, सगळ्यांक कृष्णाचे पोझिशन कळूंक जाय, म्हणून युधिष्ठिर महाराजांनी राजसूय यज्ञ केलेलो. तर त्या राजसूय यज्ञ जे ज्यांका आदर देऊन राजसूय यज्ञ केलेलो श्रीकृष्णांक, त्या श्रीकृष्णाने किती सेवा घेतली? दुर्योधनकडे सेवा आशिल्ली सगळ्यांचे गिफ्ट कलेक्ट करपाची. जे गिफ्ट येता, राजा लोक गिफ्ट दितात, ते गिफ्ट कलेक्ट करप, व्यवस्थित दवरप, ती सेवा दुर्योधनकडे आशिल्ली. कर्णाकडे वेगळी सेवा आशिल्ली. पांडव आपापली वेगळी वेगळी सेवा करताले. कृष्णाने किती सेवा केली? जे भगवंत असं साक्षात त्यांनी सेवा केली. त्यांनी सेवा किती घेतली? ब्राह्मणांचे पाय धुवपाची सेवा. जे यज्ञमध्ये येता त्यांचे पाय धुवपाचे आणि त्यांचे पाय धुवून त्यांका भीतर धाडपाची, ही सेवा भगवंतांनी स्वतः केली. तर ह्या तसेच हागा पण आपण पळयता महाप्रभूंचे जे हात पाय धुतात हे बाजूक महाप्रभू बसला. तर ह्याच्यामधून आमका कळतं की भगवंतांचो नेचर कितलो हंबल असा. इट इज फुल ऑफ ह्युमिलिटी. भगवंत इतलो साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा, पुरुष, परम पुरुष असा, परम ईश्वर असा. पण तरीही ऍट द सेम टाइम भगवंत कितलो हंबल असा, त्यांका स्वतःच्या पोझिशनचं जरा पण गर्व ना. तर अशा भगवंतांच्या भक्तांकडे जेंदा आपण आदान प्रदान करता, जेंदा आपण बोलता रावता भक्तांसोबत, तर आपले जे पोझिशन असा, भगवंतांच्या आशीर्वादाने आपल्याक जे पोझिशन भेटला, व्हडले पोझिशन भेटला, आपण जेंदा भक्तांच्या सानिध्यात येता, तेंदा ते पोझिशनचं विचार सोडून आपण पण एकदम हंबल राहून भक्तांची सेवा करून जाय. भक्तांची चरण धुवपाची सेवा करून जाय. चरण धुवपाची सेवा जायना तर कमीत कमीत भक्तांकडे प्रेमाने तरी वागून जाय. हे आपल्या भगवंतांच्या या स्वभावातून कळता. तर महाप्रभूंचा पास टाइम असा, ज्याच्यामध्ये महाप्रभू बसलेले थे आणि मायावादी संन्यासी सगळे आपापल्या उच्च स्थानावर येऊन बसले आणि त्यांच्यामध्ये त्यांचं लीडर,
त्यांचो सर्वात व्हडले गुरु आशिल्ले प्रकाशानंद सरस्वती, ते त्यांच्या सर्वात व्हडल्या स्थानावर बसले. आणि महाप्रभूक खबर आसा की आता हेंका जर भक्ती दिवंक जाय जाल्यार हेंच्यासाठी मातशी स्टाईल चेंज करूंक लागतली. कारण काय हेंचे जे गोल आसा ते ब्रह्मज्योती आसा. तर महाप्रभूंनी तेंचे समोर कीर्तन नामस्मरण ना केले. महाप्रभूंनी कितें केलें, महाप्रभूंचो जो तेज आसा, ब्रह्मज्योतीचो जो तेज आसा, ब्रह्मज्योती इज लॉर्ड कृष्णा इज हिमसेल्फ. ब्रह्मज्योती इज पार्ट अँड पार्सल ऑफ महाप्रभू. महाप्रभूंचेच अंश आसा ब्रह्मज्योती. तर ब्रह्मज्योतीने महाप्रभूंनी त्यांच्या शरीराचो तेज वाडयलो आणि ब्रह्मज्योती जी ब्रह्मची ज्योती आसा ती ज्योती महाप्रभूंमधून दिसूंक लागली, भायर येवंक लागली, चमकूंक लागले महाप्रभू. त्यांची चमक इतली छान वाढली की ते सगळे मायावादी संन्यासी ज्यांच्या आयुष्याचे अंतिम चरण असा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन जावप, ती त्यांचे सगळ्यांचे लक्ष गेले महाप्रभूंकडे आणि त्यांना साक्षात दिसूंक लागली ब्रह्मज्योती. तर ते एकदम चकित झाले आणि एकदम इम्प्रेस झाले. आणि त्यांचा जो लीडर असा प्रकाशानंद सरस्वती ते स्वतः सकयल येऊन त्यांच्या आसन मधून उतरून सकयल येऊन महाप्रभूंचो हात धरून महाप्रभूंक उठयले आणि महाप्रभूंक व्हेले, त्यांच्या स्थानावर व्हेले आणि महाप्रभूंक थंय बसयले. महाप्रभूंची हालचाल वगैरे विचारले, महाप्रभूंकडे बोलणे केले. पण महाप्रभूंचो तो जी तेज असा ती तेज पळून त्यांनी महाप्रभूंचो हात धरून महाप्रभूंक व्हेले. आणि मागीर जेन्ना महाप्रभू बसलेले त्यांच्या सगळ्यांच्या सानिध्यात, तेन्ना ते लोक म्हणटाले की तुम्ही इतले तेजस्वी संन्यासी आसा, इतले सुंदर संन्यासी आसा, तुमकां पळोवन आमचे मन इतले आकर्षित झाला. तुम्ही कित्याक अशे वेड्या लोकांसारखे कीर्तन करत नाचत फिरता? कित्याक तुम्ही असे कीर्तन वगैरे करता? असे तुम्ही सेंटिमेंटल बिहेवियर कित्याक दवरता? असे इमोशनली कित्याक वागता? आमच्या सोबत या. आमच्या सोबत तुमच्यासारख्या संन्यासीने आमच्या सोबत वेदांत सूत्राचा अभ्यास करून जाय, पठण करून जाय. तर महाप्रभू याच्यावर अजून हंबल होऊन म्हणता, महाप्रभू म्हणता की माका माझ्या गुरुने म्हटला की माका काय अक्कल ना, माका काय समजतले ना, म्हणून माझ्या गुरुने माका म्हटला तुझी लायकी अशी असा की तू खाली नाम संकीर्तन कर. असे महाप्रभू त्यांका एकदम दीनताने म्हणता की माझी हैसियत इतली असा, माका बुद्धी ना, आणि जो सर्वांच्या बुद्धींचो कॉज असा, ही इज द कॉज ऑफ ऑल कॉजेस, ही इज द सोर्स ऑफ ऑल द इंटेलिजन्स. जे सगळ्यांच्या बुद्धिमत्त्याचो सोर्स असा, ते स्वतः म्हणता की माझ्याकडे बुद्धी ना. इतने ह्युमिलिटीने ते त्यांका सांगता माझ्याकडे बुद्धी कमी असा, म्हणून हाव खाली नामसंकीर्तन करता आणि जपा करता आणि कीर्तन मध्ये नाचता. तर असे महाप्रभूंनी जे मायावादी संन्यासीज वगैरे आशिल्ले असे त्यांका अट्रॅक्ट केले भक्तींकडे. सगळे वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांक व्यवस्थित प्रीच केले महाप्रभूंनी. जसे झारीखंडच्या जंगलातून जेन्ना महाप्रभू वताले तेन्ना महाप्रभू आणि त्यांचे सेवक आशिल्ले ते झारीखंडच्या जंगलातून वताले. तर थंय झारीखंडचे जंगल खूप घनिष्ठ आणि खूप घने जंगल असा. त्याच्यामध्ये चलपाची जागो नसता इतले घने जंगल असा ते. आणि त्या जंगलात लायन, टायगर्स, भालू, साप, सगळे डेडली साप, वायपर, कोब्राज, सगळ्यात डेडलीएस्ट जनावर आणि सगळ्यात डेडलीएस्ट साप, सगळ्यात डेडलीएस्ट जनावर थंय मेळटा झारीखंडमध्ये. तर महाप्रभू जेन्ना वताले झारीखंडच्या रस्त्यातून वताले, म्हाका दिसता वृंदावनाक वताले झारीखंड जंगलातून बेगीन पोचूंक जाय म्हणून. तर झारीखंडच्या जंगलातून जेन्ना वताले महाप्रभू, तर वताना त्यांका एक बेंगॉलचो टायगर झोपलेलो आशिल्लो त्या रस्त्यात. व्हडलो टायगर झोपलेलो तो. तर महाप्रभूंचे जे सोबती आशिल्ले त्यांनी महाप्रभूक रिक्वेस्ट केले, महाप्रभू प्लीज तुम्ही आता काय करू नका, आपण गपचूप त्या टायगरच्या बाजूने वचूया. प्लीज तुम्ही आगा नाका ते काय लीला करू. तर महाप्रभू त्या टायगरकडे गेले आणि झोपलेल्या टायगरच्या डोक्यावर पाय दावडलो
आणि जसं तो टायगर झोपेतून बाहेर आलो त्यांनी महाप्रभूंचे दर्शन घेतले, त्याच्या डोक्यावर महाप्रभूंचे चरण कमल आशिल्ले, त्याका लगेच कृष्ण भक्ती भेटली. बसल्या बसल्या तो उठून कृष्ण कृष्ण म्हणून नाचूंक लागलो. त्याच्यासोबत जे बाकीचे जनावर आशिल्ले, बाकीचे वाघ आशिल्ले, सिंह आशिल्ले, ते नाचूंक लागले कृष्ण भक्तीमध्ये. आणि त्यांका पडून जे बाकीचे जनावर आयले त्या आवाजाने जे जनावर आशिल्ले ते सगळे आपोआप अट्रॅक्ट झाले. आणि जेन्ना अट्रॅक्ट झाले न्ही तर ते हिरण हिरण वगैरे जे आसा, हिरण, खरगोश, जे साधे सुधे जनावर आसा, जे सिंहाचे जेवण आसा, ते पण अट्रॅक्ट झाले. त्यांका खबर आसा आपण सिंहाकडे अट्रॅक्ट जाता, सिंहाचो आवाज आसा, पण त्यांका तो आवाज, भक्ती, आवाजामधली भक्ती इतली सुंदर दिसताली की त्या भक्तीसाठी ते अट्रॅक्ट झाले सिंहाकडे. त्यांका खबर आसा आपण याच्याकडे वचप ना, आपण मरतले, हांव आपल्याक खातलो. पण त्या भक्तीकडे लक्ष देऊन ते त्या सिंहाकडे अट्रॅक्ट झाले. आणि जेंदा ते अट्रॅक्ट झाले ते गेले त्यांच्याकडे. आणि त्यांनी त्यांच्या महाप्रभूंचे दर्शन भेटले त्या हिरणांक आणि त्या खरगोशांक, त्या जनावरांक. तेन्ना त्यांका इतली कृष्ण भक्ती आयली की हिरण आणि सिंह सोबत हातात धरून नाचताले. हिरण आणि सिंहाचे रिलेशन म्हणजे कसे असा, आज महाराज लेक्चर मध्ये म्हणताले की हिरणाक सिंह कसो असा, जसो आपल्याक जसो लड्डू असा, तुमच्यासाठी जसे लड्डू असा तसे हिरण, जसे तसे लायनसाठी हिरण असा. आपण कंट्रोल करू शकना. एक फाटी जर आपल्याक लड्डू भेटलो हातात, तर आपण त्या लड्डूवर मर्सी करू शकता काय? तो लड्डू वतलो भितरूच. तर तसेच सिंहासाठी तो हिरण असा. एक फाटी ते हिरण दिसलो तर ते हिरणाक तो सोडू शकना, तो हिरण वतलो भितरूच त्याच्या. तर हे अशी परिस्थिती पण त्यांना खबर आशिल्ली. हिरणाक खबर आशिल्ले की सिंह आपल्याक खाता, आपण त्याचं जेवण असा. टायगराक खबर आशिल्ले की हो माझं जेवण असा, हेका आपण खाऊंक जाय, हो खूप टेस्टी असा. पण त्या दोघांकू एकामेकांचे ते दोघांकू एकामेकांक विरुद्ध नेचरने पळयनाशिल्ले. ते दोघांकू एकामेकांक भक्तीच्या नेचरने पळयताले. हिरण पळयतालो की तो सिंह एक भक्त असा आणि तो भक्त इतले सुंदर तरीकेने कीर्तन करता, वा वा वा, हांवें वचून त्याच्या बरोबर कीर्तन मध्ये पार्ट घेऊंक जाय. तो वाघ पळयतालो की हो पळय, हो भक्त असा, भगवंतांचे दर्शन करूंक आयला, तर ह्याच्या सोबत हांवें कीर्तन करूंक जाय. असे ते एकामेकांक भक्त म्हणून पळयताले आणि भक्त म्हणून प्रेम करताले. तर असेच महाराज युनिटी इन डायव्हर्सिटी बद्दल सांगता की आपले मनस्थिती वेगळी असता, आपली आवड निवड वेगळी असता, आपलो स्वभाव वेगळो असता, समोरच्या भक्ताचो स्वभाव वेगळो असता, त्याची आवड निवड वेगळी असता, त्याची मनस्थिती वेगळी असता, त्याचो नेचर वेगळो असता. पण जेंदा आपण संकीर्तन मध्ये येता, जेंदा आपण मंदिरात येता, जेंदा आपण प्रभुपादांच्या प्रोग्राम मध्ये येता, भक्तीच्या प्रोग्राम मध्ये येता, तेंदा आपण समोरच्या मनशाक भक्त म्हणून पळोवंक जाय, महाप्रभूंचो भक्त असा म्हणून पळोवंक जाय आणि त्याच्यासोबत कॉपरेट करून सोबत भक्ती करूंक जाय. प्रभुपाद म्हणता, प्रभुपादांनी त्यांच्या शिष्यांक म्हटला की जर तुमका माझ्यावर प्रेम असा, जर तुम्ही माका मानता, तर आपापसात कॉपरेट करा, भांडू नका. हे प्रभुपादांनी त्यांच्या शिष्यांक सांगला आणि सगळ्यांक सांगला. तर असे ह्या मनस्थितीमध्ये तो वाघ आणि हिरण एकामेकांक भक्त म्हणून पळत आले आणि एकामेकांसोबत भक्तीने नाचताले. कारण का तो हिरण विचार करताला तो पण महाप्रभूंचो भक्त असा, वाघ विचार करताला हो पण महाप्रभूंचो भक्त असा. तसेच आपण विचार करून जाय की हो समोरचो भक्त पण महाप्रभूंचो भक्त असा, महाप्रभूंचे जप करता, महाप्रभूची सेवा करता, महाप्रभूंच्या भक्तांची सेवा करता. तर ह्याचे आपण ह्याच्याबरोबर प्रेमाने वागून जाय. आणि ह्या मनस्थितीने, ह्या दीनताने जर आपण आयुष्य आपले व्यतीत केले, तर आपल्याक 100% कृष्ण भक्ती भेटता. बेगीन, सर्वात बेगीन भेटता. आणि अशी शक्ती आपल्याकडे नसता, आपलं नेचर नसता इतलो हंबल वेने, इतले प्रेमाने भक्तांकडे वागपाचे जरी आपल्याकडे नेचर नसले, तरी आपण जर नियमितपणे जप केले भगवंतांच्या नामाचे, जर आपण नियमितपणे प्रभुपादचे पुस्तकं वाचले,
तर भगवंत प्रभुपाद आपल्याक शक्ती दिता की आपण सगळ्या भक्तांकडे प्रेमाने वागून सगळ्या भक्तांची प्रेमाने सेवा करून त्यांना प्रसन्न करतले. ही शक्ती आपल्याक भगवंत श्रील प्रभुपाद स्वतः दिता. आणि मागीर जसे भक्त प्रसन्न जाता आपण एकदम ह्युमिलिटीने दीनताने आणि प्रेमाने भक्तांची सेवा करता तेन्ना आपल्याक कृष्ण भक्ती मेळटा आणि आपण पण महाप्रभूंच्या संकीर्तनमध्ये महाप्रभूंच्या सोबत पंचतत्वांच्या आशीर्वादांसोबत पंचतत्वांसोबत आमकां पण त्या दूध पिणाऱ्या ब्राह्मण सारखे ऑपॉर्च्युनिटी मेळटली महाप्रभूंच्या संकीर्तन मध्ये भाग घेवपाची जागो भेटतलो रावपाचो महाप्रभूंच्या कीर्तनाचो महाप्रकाश लिलाचो भाग जावपाचो आपल्याक 100% आपल्याक जागो मेळटलो आपल्याक भक्ती प्रेम भक्ती मेळटली. तर हे आठवण करून आपण आज गौरांग महाप्रभूंचो महामहोत्सव असा तर त्याचे आपण ही आपली प्रार्थना करूया की श्रील प्रभुपादांचे पुस्तक नियमितपणे वाचून भगवंतांचे नामस्मरण करून म्हाका कितें म्हज्या हाताने अपराध नाका जावनी आणि भक्तांची हांवें प्रेमाने सेवा करुनी आणि म्हाका तुम्ही कृष्ण भक्ती द्या असे आपण प्रेमाने महाप्रभूंच्या चरणी आपण प्रार्थना करू. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण. अनंत अनंत धन्यवाद प्रभुजी. हरी हरी बोल. जय गौर प्रेमानंद हरी हरी बोल. भारी लायकोन सुलभ रीतीर तुम्ही आमक पूर्जनाक ऐची दिसू भारी चांग दिसू श्री चैतन्य महाप्रभू हांगेल आविर्भाव भावाचे दिवस आणि विगणिगड कत आणि सांगून आमका ज्ञान मस्त दिले. आमगेलो भक्तीन राधिका संगीत एक कीर्तन संचारसाची श्री चैतन्य महाप्रभू गुणगान कोरनो डोले डोले गौराचा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. डूले डूले गौरा चांद हरि गुण गाए. डूले डूले गौरा चांद हरि गुण गाए. आसिया वृंदावने नाचे गौरा राय. डूले डूले गौरा चांद हरि गुण गाए. वृंदावने तारूर लता प्रेम कोई हरि कथा. वृंदावने तारूर लता प्रेम कोई हरि कथा. निकुंजेर पाखी गुली हरि नाम सुनाय. डूले डूले गौरा चांद हरि गुण गाए. गौरा बोले हरि हरि शारी बोले हरि हरि. गौरा बोले हरि हरि शारी बोले हरि हरि. मुखे मुखे सुका सारी हरि नाम गाय. डूले डूले गौरा चांद हरि गुण गाए. हरि नामे मटा हुए हरि ना आशीचे दे. हरि नामे माता हुए हरि ना आशीचे दे.
मयूरा मयूरी प्रेमे नाचिया खेलाय डुले डुले गौराचान हरि गुण गाय प्राणे हरि ध्याने हरि हरि बोलो बदन भोरी प्राणे हरि ध्याने हरि हरि बोलो बदन बोरी हरि नाम गे गे रासे गले जा डूले डूले गौराचान हरि गुण गान आसिया जमुना कुले नाचे हरि हरि बोले आसिया जमुनार कुले नाचे हरि हरि बोले जमुना उठा लो ऐसे चरण धोया डूले डूले गौराचान हरि गुण गान डूले डूले गौराचान हरि गुण गाय आसिया वृंदावने नाचे गौराराय डूले डूले गौराचान हरि गुण गाय हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे निताय गौर हरि बोल हरि बोल गौर हरि बोल निताय गौर हरि बोल हरि बोल गौर हरि बोल। हरे कृष्ण माता जी। हरे कृष्णा हरी हरी बोल माता जी दुले दुले गौरा चांद राधिकान भारी चंदकोन भावपूर्वक जाऊन श्रद्धेन भक्तीन मनस्पूर्वक जाऊन स्पष्ट जाऊन
स्मरण कोण सांगील असं मस्त धन्यवाद माताजी. तत्तावळ येऊ का तुम्ही सेवेक निरंतर जाऊन भारी लायक झाला.